अरे काय लक्ष कुठे तुझं? सॉरी सर. सॉरी सर. अरे या 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 अभिमन्यू सर या. 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अरे देवा, 100 वर्ष आयुष्य कसलं, नाम लिहावर शैतान हजीर असं म्हणा. सर तुम्ही बिझी असाल तुम्ही नंतर येतो. हा हा हा, त्यांनी जाणे दो त्यांनी. अभिमन्यू सर, अरे फॉर्मॅलिटी कसली हो, या बसा हो बसा. आणि सर तुम्ही एकदम छुपे रुस्तूम निघाला था. म्हणजे तुम्ही आम्हाला सांगितलं नाही तरी आम्हाला कळणार नाही. बाप्पा मला वाचव, प्लीज 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 बाप्पा मला वाचव. यांना जर कळलं ना की मी आहे तर वाट लागेल. आणि ह्या येणार हे आम्हाला कळवायचं ना. आम्ही एक छानसं गिफ्ट आणलं असतं यांच्यासाठी. या म्हणजे तुम्ही एकमेकाला अहोसाव करता. वा काय अदब आहे. अहो सर, अनोळखी माणसाला आपण पहिल्या भेटीत आहोजावच करतो ना. अनोळखी. व्हेरी फनी. या अच्छा अच्छा, म्हणजे ह्यांनी घोंगट घातलाय म्हणून तुम्ही यांना ओळखलं नाही का? हो या मिसेस राजेश शिर्के आहेत. अरे सर, कमली तू. हा तर बोला मिसेस राजेश शिर्के, तुम्हाला काय महत्वाचं सांगायचंय? आणि जर तुम्ही अभिमन्यू सरांबद्दल तुम्हाला जर काय तक्रार असेल तर तुम्ही योग्य माणूस गाठलेला आहे. ना 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 सरजी, म्हणे तर फक्त एक ऍक्च्युली ते तुमच्या कॉलेज मधले सारे स्टुडंट आहे ना, ते ह्यांच्याबद्दल काही पण बोलत असते. मग आमच्या शादीवरून म्हणे ते बिलकुल आवडत नाही. म्हणजे काय बोलतायत? आणि हे मला कसं माहिती नाही? हे बघ गाऊ, आपण घरी जाऊन बोलूया. त्यासाठी सरांना त्रास देण्याची काय गरज आहे? हो नाही नाही सर, माझ्या कॉलेजमधल्या एका प्रतिष्ठित प्रोफेसरला जर स्टुडंट त्रास देत असतील तर मी त्यांच्यावर काहीच कारवाई करायची नाही. आणि अभिमन्यू सर, किती झालं तरी ती तुमची बायको आहे मिसेस, स्टुडंट नाही. तेव्हा तिच्याशी जरा प्रेमानं बोला. ना 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 सरजी, ते अभिमन्यू ना एकदम लबीडबीच असते. पण ते पेशाने प्रोफेसर असते ना. हा, ते पेशाने प्रोफेसर असते ना, तर मग ते एकदम स्ट्रिक्ट बिहेवियर करत असते अधूनमधून. अभिमन्यू सर, तुमची मिसेस एकदम स्मार्ट आहे. ओव्हर स्मार्ट. सरजी म्हणे ना फक्त एक रिक्वेस्ट करायची असते, तुम्ही जरा सांगा ना त्याने का आमच्या पर्सनल लाईफवर कमेंट करायची नाही म्हणून. सरांच्या लक्षात आलाय मुद्दा. चला निघूया. अभिमन्यू सर, याच्यामध्ये ऑकवर्ड वाटण्यासारखं काय आहे? शेवटी प्रत्येक बायकोला नवऱ्याबद्दल काळजी वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे ना. आणि मिसेस राजेश शिर्के, तुम्ही हे मला सांगून एकदम योग्य केलेलं आहे. करेक्ट आहे ना एकदम सरजी. आता बघा ना, आता कोणी कोणाची शादी करायची, कधी शादी करायची, कोणत्या एज मध्ये शादी करायची, तो पर्सनल प्रश्न असते ना, पर्सनल सवाल असते. आता यावर स्टुडंट कसं बोलत असते प्रोफेसर बद्दल, आणि असं जर झालं तर तुमच्या कॉलेजची इमेज एकदम एकदम खराब होऊन जाणार. नाही नाही, मी ना या अशा विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करणार. हा हा हा. अहो सर, मुलं आहेत ती, त्यांचं एवढं काय मनावरती घ्यायचं? इतकं सिरियसली घ्यायची काही गरज नाहीये. चला निघूया आपण. हा, तू पण उगाच पराचा कावळा करतेस. आणि अभिमन्यू सर, त्या तुमच्या मिसेस आहे, बायको, स्टुडंट नाही. आणि मिसेस राजेश शिर्के, अभिमन्यू सरांना यापुढे कोणताही त्रास होणार नाही, मी तुम्हाला शब्द देतो. वा 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 सरजी वा. खम्मा गणी. हो 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 हो, नाही, खम्मा गणी म्हणल्यावर गणी खम्मा म्हणायचे असते. अच्छा अच्छा, गणी खम्मा गणी खम्मा. गणी खम्मा गणी खम्मा. निघतेस ना तू? चला सर, चल. काय? अभिमन्यू सरांची बाई ती इथे कॉलेजमध्ये आली? हो मॅडम,
तेव्हा शपथ पाहिजे तर या फाईलची शपथ घेतो. अहो अशी फुल टू घुंगट घालून. अहो तिकडे तर म्हणे नवीन दुल्हन झालेले तोंडच दाखवत नाहीत. काय? हा तेच तर. पण मॅडम काही म्हणा, आपले अभिमन्यू सर लक्कीच आहेत. इतके वर्ष लग्नाचे थांबले पण एकदम त्यांना लॉटरीच लागली. नाहीतर आजकाल पोरींवर संस्कार कुठे राहिले. बस बस. हव्या होत्या त्या सह्या झाल्या की नाही? चला निघा मग तुम्ही, घेऊन जाय. हो आताच निघालो. वाह गौरी वाह. शाणी निघालीस. अभिमन्यूला वाचवण्यासाठी अक्कल तर करेक्ट लढवलीस ग तू. पण तुझ्या मार्गात काटे कसे पेरायचे ना ते रागिणीला करेक्ट माहिती. तू ये ना, ये लाख घुंगड घेऊन ये तू. नाही तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला ना तर नावाची रागिणी नाही. काय? हा तुला मी सांगितलं होतं ना काल, हा माझा प्रॉब्लेम आहे, तो मी माझ्या पद्धतीने सोडवीन. हे सगळं करायची काय गरज होती? सॉरी सॉरी. काय सॉरी? काय चालताना धक्का नाही लागलाय तुझा मला सॉरी म्हणाला? तुला कळते का तू केवढी मोठी रिस्क घेतली असते? सर तुम्ही काय एवढं टेन्शन घेताय? कुणाला काही शंका वगैरे पण आलेली नाहीये. कोणाला शंका आली नाही? हे असं डोक्यावर घुंगाट वगैरे घेऊन तू प्रिन्सिपल सरांच्या समोर जातेस आणि काय सांगतेस मी अभिमन्यू सरांची बायको आहे. आणि कोणी ओळखलं तर काय, मी तुझं नाव काय सांगायचं, आडनाव काय सांगायचं? आणि खम्मा घणी काय 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 चाललंय तुझं याचं? सर पण तुम्ही या सगळ्याचं टेन्शनच का घेताय? तुम्ही तर असे चिडताय जसं काही तुम्ही तुमच्या बायकोचं खरं नाव आणि आडनाव सांगणारच आहात सगळ्यांना. अरे अभिमन्यू सर आला. हा एक तुला काही लेक्चर वगैरे नाहीत काही? आहे मग? या मॅडम कोण आहेत? जा. निनाद सर मी गौरी काय काय बोलताय? गौरी तू हळू बोला ना जरा. खम्मागणी तू आता डोक्यात जाऊ नको माझ्या. अगं गौरी हे काय म्हणजे गुजराती साडी घुंगट वगैरे काय आहे सगळं? कारण मला प्रिन्सिपल सरांना भेटायचं होतं आणि तेही चेहरा न दाखवता. आपल्या कॉलेजमधले जे स्टुडंट्स आहेत अभिमन्यू सरांबद्दल जे काही वाह्यातपणे बोलतायत ना त्याबद्दल तक्रार करायची होती मला. झाली तक्रार करून झाली ना? निघा आता चला. सर तुम्ही का हो मला घालवायला बसलाय? आणि मी जे काही करते ते तुमच्यासाठीच केलं ना, तुम्हाला वाचवण्यासाठीच करते ना. कोणाला काही कळलं पण नाहीये सर. चालेल वाचवलंस, खूप वाचवलंस. निघा आता चला. ठीक आहे. निनाद सर खम्मा गणी काय म्हणतात त्याच्यावर? गणी खम्मा. हा हा खणी गम्मा. हा येते. काय भारी ऍक्टिंग करते रे ही. एकदम व्हर्सेटाईल आहे तुझी बायको. कोणाला कुठे लेक्चर आहे बाबा? हा मला इथे लेक्चर आहे, मी येतो. हो यार मी बघितले घुंगटवाली बाई. आपलं कॉलेज ना आता दिवसेंदिवस लो मेंटेनन्स होत चाललंय. त्या गौरी बिवरी सारख्या लो क्लास मुली आपल्या इथे ऍडमिशन घेतायत आणि लग्न करतायत. तुला माहितीये या आंटी लोक पण येऊन ऍडमिशन घेतात. काय आपलं मॅनेजमेंट? व्हॉट इज दिस यार? पण ती स्टुडंटच असेल कशावरून ना? म्हणजे कोणाची तरी मम्मी असू शकते किंवा स्टाफ मेंबर पैकी कोणी असेल. ते काही असू देत, ती बाई आपल्या कॉलेजमध्ये काय करते? एक्झॅक्टली माय पॉइंट. हे बाबा तुला एवढीच क्युरिओसिटी असेल ना तर चल जाऊन त्यांनाच विचार. चल. मिसेस अभिमन्यू राजेश शिर्के. काय? मिसेस अभिमन्यू राजेश शिर्के. अभिमन्यू सरांची बायको आणि अशी घुंगट मध्ये? म्हणजे नाही, सरांना जर काही प्रॉब्लेम नसेल त्यांच्या घुंगटचा, तुम्हाला काय? हो मॅम पण म्हणजे आय मीन अशी कशी त्यांची वाईफ? सर कुठं? आणि नाही म्हणजे त्याला असं म्हणायचं की नॉन महाराष्ट्रीयन. येस एक्झॅक्टली. नाही पण मॅम अभिमन्यू सरांनी असं अचानक कसं लग्न केलं? हा आणि लग्न केलं ते केलं म्हणजे एक खूप प्रश्न पडलेत ना तुम्हाला. हा मग तुम्ही त्यांच्या मिसेसनाच का नाही विचारत डायरेक्टली? है ना? मॅम सांगा ना प्लीज. तुम्हाला तर माहितीच आहेत ना
नाहीतरी अभिमन्यू सरांना विचारायची काही सोय आहे का? एक मिनिट, तेच तर सांगते मी तुम्हाला. ही जी काही प्रश्न पडलेले आहेत त्याची करेक्ट उत्तर त्याच नाही का देऊ शकणार? हा, उलट त्याच सांगतील ना त्यांच्या लग्नाची कथा. काय मोना? अरे येस मॅम, श्योर. मॅम हॅलो पुष्कर मॅम, मोना आम्ही ना अभिमन्यू सरांचा विद्यार्थी होतो. मी फेवरेट स्टुडंट आहे. मॅम खंबागणी. हो मॅम, अभिमन्यू सर. हो मॅम, अहो तुम्ही कॉलेजमध्ये शिकायला आलाय? खम्मागणी. खम्मागणी गौरी, खम्मागणी. अरे बापरे, कॉलेजमध्ये पाहुणे आलेत नाही का? मग पाहुणचार तर नीट व्हायलाच हवा. चला चला रागिणी, चला कामाला लागा. अण्णा, अण्णा, लवकर इकडे इकडे इकडे. अयो मॅडम, अयो मॅडम, काय ऑर्डर असतं तुमचं? मला काही नकोय रे, पण तुला माहितीये का आपल्या कॉलेजमध्ये कोण आलंय? कोण? आपल्या कॉलेजमध्ये आज पहिल्यांदा अभिमन्यू सरांची वाईफ आली आहे. हा, जा जा, त्यांना काय हवं नको ते बघ. जा जा लवकर बघ. अभिमन्यू सरांची वाईफ आहे मॅडम? काय वाटत काय? अभिमन्यू सर वाईफ कधी झाली? नो मॅरेज नो वाईफ आहे. नसत्या चौकशा कशाला हव्यात रे तुला? त्या पहिल्यांदा आपल्या कॉलेजमध्ये आल्यात आणि त्यांना काय आवडतं काय नको हे कोण बघणार? हा, मग आणि अभिमन्यू सरांची वाईफ आहे ती. आपल्या कॉलेजच्या वतीने त्यांची खातिरदारी करणं ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? अयो माझी रिस्पॉन्सिबिलिटी होणे काय? मी करणं काय? हा, थँक्यू मॅडम, तुम्ही मला सांगणं काय? मी करते. डोसा डोसा. अरे डोसा कुठे गेला? डोसा. अरे डोसा काय? अरे स्पेशल शेफ कोण आहे तुझा? स्पेशल शेफ गौरी. गौरी किती जाएगा? गौरी, क्या गौरी? आत्ता घरी सापडलीस गौरी, रागिणीच्या कात्रीत. आता इकडे आड तर तिकडे विहीर. आता काय करशील ग तू? आता काय बनशील ग तू? हा, सांग ना. मिसेस राजे शिर्के की गौरी कॅन्टीन वाली? गौरी कुठे असते रे? या गौरी, गौरी असती ते? गौरी, गौरी कुठे असते? कामाच्या टायमाला नेहमी काय? हे डोसा डोसा. अरे तू गौरीला पाहिलं असते? नाही, मी नाही बघितलं. लेक्चरला असेल ना. कोणती क्लासरूम? अण्णा आता मला काय माहिती, तुमचं काय काम आहे मला? अण्णा, अहो गौरीकडं एवढं काय काम असेल? फोन करू का तिला? नाही नको, लेक्चर मध्ये असेल. मे आय कम इन सर? येस रागे मॅडम, प्लीज कम इन. सर लवकर बाहेर चला, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. हे प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? सर अहो, अभिमन्यू सरांच्या वाईफ मिसेस त्या आल्यात कॉलेजमध्ये आणि आपले स्टुडंट्स आहेत ना, त्यांनी गेट पाशीच थांबवलं त्यांना. काही प्रश्न विचारता येतो त्यांना. आपले विद्यार्थी हल्ली खूप हाताबाहेर जायला लागले. सर पण आपल्याला जायला हवं ना तिकडे, म्हणजे आपल्याला मदत करायला हवी त्यांना. सरांना तर त्यांच्या बायकोला पण त्रास द्यायला लागले विद्यार्थी. तर ह्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करावी लागेल. चला. मॅम ऐका ना, मॅम ऐका ना, 1 मिनिट बघतो. मॅम प्लीज प्लीज प्लीज. मॅम सांगा ना सर, इतके भडकू काय? नाही म्हणजे कॉलेजमध्ये तर इकडे त्यांना एक दिवसही शांततेत जात नाही. हो ना, आणि अभिमन्यू सर म्हटलं की त्यांना फक्त कारणच हवे असतं मुलांना शिक्षा देण्यासाठी. मग काय? मॅम तुम्हाला पण शिक्षा देत असतील ना ते घरी? म्हणजे काय शिक्षा देतात सांगा ना. मला तर वाटतं विद्यार्थ्यांचा उरला सुरला राग पण ना घरी जाऊन यांच्यावरतीच काढत असतील ते. हा बरोबर बरोबर. पण तुम्ही विचित्र आणि विक्षिप्त माणसाची लग्न करायला मुळात रेडीच का झालात? जबरदस्तीने झालंय का लग्न? ओ, ते चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा वगैरे आहेत का? आणि मे बी म्हणून त्या
लपवण्यासाठी तुम्ही घुंगट यूज करताय? काठीने मार. अरे ना ना ना. तुम्ही सारे चूप बसा बरं, एकदम चूप. तुमच्याशी वागत असतील प्रोफेसर सारखे एकदम स्ट्रिक्ट, पण माझ्याशी तसे ते वागत नाही. हा, माझ्या मनातलं सारं समजून घेतात ते. एकदम एकदम प्रेमाने वागतात माझ्याशी. तुम्हा साऱ्यांना लाज नाही वाटत का तुमच्या प्रोफेसर बद्दल असं बोलताना? हा, काही लाज शरम आहे का नाही तुम्हाला? तुम्ही जर तुमच्या असाइनमेंट कंप्लीट नाही केल्या, तुम्हाला एखाद्या सवालचा जवाब नाही आला ना, तर तुम्हाला देत असतील पनिशमेंट. पण माझ्या समोर ढाल बनून उभे राहतात, ढाल. हा, अरे जो माणूस उठता बसता खाता पिता फक्त आपल्या स्टुडंटचा विचार करत असतो ना, त्याच्याबद्दल तुम्ही असं बोलता? त्याला असं कॉर्नर करणार आहे तुम्ही? त्याच्याबद्दल असं गॉसिप करणार आहे? हा, अरे तुम्हाला साऱ्यांनी ना कल्पना पण नाहीये, आयडिया पण नाहीये तुम्हाला की अभिमन्यू सर तुमचे गुरु आहेत, तर तुम्ही किती लकी आहे ते. आणि तुमच्यापेक्षा जास्त लकी, जास्त भाग्यवानी मी, कारण त्यांच्यासारखा नवरा मला भेटला ना. म्हणून एकदा का त्यांनी माझा हात धरला का ते आयुष्यभर सोडणार नाही. माही सगळं संपलंय. आईला आपल्याबद्दल कळलंय रे. माहिती ती नाही ऐकणार आता काही. शांत हो आधी. ओके. अरे कशी शांत होऊ? हा, कशी शांत होऊ सांग ना. माही आपल्या नात्याला आई कधीच स्वीकारणार नाही. ती आपल्याला कधीच एक नाही होऊ देणार. आपण काय करायचंय? तर मी अगं आई काय करेल हे तुला माहिती, पण हा माही काय करेल हे कुठं माहितीये? आधीच म्हटलं होतं, एकदा का माहीच्या हातात हात दिला तर आयुष्यभर सोडता येणार नाही. म्हणून विश्वास आहे ना आपल्या प्रेमावर आणि माझ्यावर? मग झालं तर आता आपण दोघांनी मिळून लढायचं एकमेकांसाठी, आपल्या प्रेमासाठी. पण काहीही झालं तरी हात नाही सोडायचा. अरे बघतोस काय असा? जाऊन सोडून दिला मुलांच्या घराड्यातून, नाहीतर कळेल सगळ्यांना. अरे हे काय चाललंय? काय चाललंय? आणि ही गर्दी का जमा केली इकडे? कर ना काहीतरी. सगळे जमले, प्रिन्सिपल पण आलेत आणि ही मुलगी ना असं काहीतरी कर की त्या गौरीचा घुंगट निघाला पाहिजे. आणि सगळ्यांसमोर अभिमन्यूची बायको कोण आहे, तिचा खरा चेहरा आला पाहिजे ना सगळ्यांसमोर. सर ऍक्च्युली आम्ही अभिमन्यू सरांच्या वाईफची ना थोडं फ्रेंडली टॉक करत होतो. शट अप. मला काय माहिती नाही अभिमन्यू सरांबद्दल स्टुडंट मध्ये काय चर्चा होते ते. आणि खबरदार कॉलेज मधल्या कुठल्याही प्रोफेसर बद्दल काही गॉसिप केलं तर अभिमन्यू सर हे या कॉलेजची शान आहे, शान. आणि त्यांच्याबद्दल असा वाजतपणा करताय. चला कामाला लागा, निघा. गौरी, अरे गौरी, गौरी, अरे गौरी कुठे गेली असते तू? हा ना काका. हा, गौरी सर, घुंगटच्या खाली गौरी आहे. नाही गौरी,
आता मागे हटून नाही चालणार. आता मागे हटता कामा नये. अरे ही बघ, इथं गौरी आहे. हो, मीच आहे. मिसेस अभिमन्यू राजे शिर्के. सौ गौरी अभिमन्यू राजे शिर्के.